नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या 17 गावांचा पुन्हा एकदा विकास आराखडा समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातल्या शेंद्रा आणि सावंगी अशा 2 नोड निश्चित करण्यात आलेल्या आहेत। शेंद्रा नोडमध्ये बनगाव, भांबर्डा, दुधड, गाढे जळगाव, गेवराई कुबेर, हसनाबाद वाडी, जयपूर, करमाड, लाडगाव, सटाणा आणि शेवगा या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे। सावंगी नोडमध्ये अश्रफपूर, बिकापूर, चौका, कानपूर, कोलठाण, कृष्णपूरवाडी, नायगाव, पोखरी, सारोळा, सावंगी, तुळजापूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे। यातील काही गावं ही बेचिराग झाली असल्याची माहिती सध्या समोर येते। या 17 गावांमध्ये भविष्यात मूलभूत सुविधांची आवश्यकता असल्याचं समोर येत आहे। जिओ टॅगिंगचं काम सुरू आहे आणि गावातले रस्ते, मंदिर, मशिदी, स्मशानभूमी, कब्रस्तान, खाजगी व जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या तसेच सार्वजनिक सुविधांची माहिती संकलित केली जाते आणि या माहितीच्या आधारावरती अभ्यास करून पायाभूत सुविधांचा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे। मंडळी, अतिशय महत्त्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील 17 गावांचा विकास आता होणार असल्याची माहिती समोर येते आहे। करमाडसह तब्बल 17 गावांचा सर्वांगीण विकास आता महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ यांच्या माध्यमातून केला जाणार आहे। राज्य शासनाने या गावांना महानगर विकास प्राधिकरणातून वगळून अधिसूचित क्षेत्रांसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केलेली आहे। त्यामुळे या गावांमधील भविष्यातील पायाभूत सुविधा, रस्ते, नागरी सुविधा आणि विकासांची कामं ही आता केली जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, खुलताबाद आणि फुलंब्री या 5 तालुक्यातील 17 गावांचा या नियोजन क्षेत्रात समावेश यापूर्वीच करण्यात आला आहे। 2012 मध्ये या गावांच्या नियोजनाची जबाबदारी महानगर विकास प्राधिकरण कृषी समृद्धी केंद्राकडे सोपवण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला होता। त्यावेळी संचालकांच्या निवडणुकीतून या सगळ्या गोष्टी पुढे आल्या होत्या। त्यानंतर प्राधिकरणाचे प्रत्यक्ष कामकाज अपेक्षित वेगाने पुढे सरकलं नाही आणि म्हणून निवडून आलेल्या संचालकांची पदं केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित राहिली होती। आता विशेष नियोजन प्राधिकरणाने या जबाबदारीकडे राज्य शासनाच्या नव्या निर्णयानुसार संबंधित गावांचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विशेष नियोजन प्राधिकरणाकडे सोपवण्यात आल्यात। तर अधिसूचित क्षेत्राची रद्द दर्शवणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनासाठी, कार्यालयीन कामकाजासाठी आणि कार्यालयीन वेळेत विभागीय आयुक्त तथा महासंचालक नगर रचना कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या प्रादेशिक योजनेत अमरावती, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे। तर मंडळी, ही गावांची यादी सध्या समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिक सिटीच्या आसपासची असलेली ही सर्व गावं अतिशय वेगाने आता विकसित केली जाणार असल्याचं समोर आलं। याबद्दल तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नोंद करा। व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा। धन्यवाद।